नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासात आपण WH क्वेश्चनची चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये आपण WH क्वेश्चन तयार करताना काय केलेलं होतं, एखाद्या भागाला अधोरेखित केलेलं असेल तर त्या भागाला अनुसरून आपल्याला एखादा WH वर्ड घेऊन प्रश्न तयार करायचा होता किंवा WH क्वेश्चन तयार करायचा होता. परंतु आज WH क्वेश्चनच तयार करायचा आहे, परंतु कन्वर्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स into questions as directed in the bracket, as directed into the bracket. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कंसात दिलेला जो WH वर्ड आहे त्याच्या आधारे क्वेश्चन तयार करायचा आहे. तर पहा, नंबर 1, शी प्लेड टेनिस with her father. WH word is given here, who. तर कंसामध्ये हू दिलेला आहे. या WH हूचा वापर करून आपल्याला क्वेश्चन तयार करायचं आहे. मग आपल्याला शोधायची गरज नाही, आज आपल्याला दिलेला आहे हू. जर हू दिला असेल तर प्रश्नातील काही भाग गाळावा लागतो. रिमूव्ह सम पार्ट ऑफ द सेंटेन्स. सी आहे हू. हू प्लेड टेनिस with her father. आला. तर पहा, प्रश्न तयार झाला. कंसात हू दिलेला आहे, हू घेतलं. त्यानंतर हू घेतल्यामुळं कोणता भाग काढावा लागेल, जो करता आहे तो, आणि बाकीचा भाग जशाच तसा लिहिला आणि प्रश्नचिन्ह दिले. सेकंड एक्झाम्पल, शी जॉग्स every morning. WH word is when. कोणता दिलेला आहे, when. घ्या, when. सहाय्यकारी क्रियापद न दिलेलं नाही. मग मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे. when does सी करता जॉग्स. इकडे पहा, आपल्याला WH वर्ड when is given in the bracket, we have to frame question using this WH word when. We have to remove some part from the sentence. We have to remove every morning. It indicates time, so we took when. Then auxiliary verb. According to structure, we have to take auxiliary verb after WH word. Does. Subject C. G. तर अशा प्रकारे आपल्याला कंसात जर WH वर्ड दिलेला असेल तर तो WH वर्ड घ्यावा लागतो. त्यानंतर त्याच्या बाबतीत वापरलेलं सहाय्यकारी क्रियापद नाही. मग हे जॉग हे क्रियापद आहे, यस प्रत्यय डज करता सी जॉग. नंबर 3. आता थर्ड नंबर आहे, ॲन एल्डरली जेंटलमन बोर्डेड अ ट्रेन at Adkhola station. Underlined word is where. आता आपल्याला क्वेश्चन फ्रेम करावा लागेल आणि WH क्वेश्चनच फ्रेम करायला. वेअर आहे, वेअर.
घेतलं. त्यानंतर आपल्याला वी हॅव टू रिमूव्ह सम पार्ट फ्रॉम द सेंटेन्स. वाक्यातील स्टेटमेंटमधील विधानार्थी वाक्यातील काही भाग वगळावा लागेल. तर वेअर सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, भूतकाळी रूप आहे. बोर्डेड म्हणून डीड, वेअर डीड. करता ॲन एल्डरली जेंटलमन बोर्ड अ ट्रेन क्वेश्चन मार्क. आपल्याला स्टेटमेंट किंवा विधानार्थी वाक्य काय दिलेलं आहे? ॲन एल्डरली जेंटलमन बोर्डेड अ ट्रेन ॲट अडखोला स्टेशन. कंसामध्ये WH वर्ड आहे वेअर. सुरुवात केली वेअरने. सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही. मग भूतकाळी रूपानुसार डू डज डीड पैकी डीड. करता ॲन एल्डरली जेंटलमन. क्रियापदाचं मूळ रूप बोर्ड आणि राहिलेला भाग ट्रेन. वेअर डीड ॲन एल्डरली जेंटलमन बोर्डेड बोर्ड अ ट्रेन. अशा प्रकारे हे WH क्वेश्चन तयार केला. पुढचा आहे पार्थ admires army's service. आर्मीज सर्व्हिस. आता यामध्ये आपल्याला दिस इज अ स्टेटमेंट. WH वर्ड आहे व्हॉट. सहाय्यकारी क्रियापद व्हॉट दिलेलं आहे, घेतलं. सहाय्यकारी क्रियापद नाही. ॲडमायर्स आहे, यस आहे. डू डज घ्यायचं. जर मुख्य क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल तर डीड, यस प्रत्यय असेल तर डज, कुठलाच प्रत्यय नसेल तर डू. व्हॉट डज पार्थ ॲडमायर क्वेश्चन मार्क. त्यानंतर स्पॅरो डे इज सेलिब्रेटेड. इज सेलिब्रेटेड ऑन 20th March. ऑन 20th March. तर WH वर्ड दिलेला आहे वेन. तर घ्या सहाय्यकारी क्रियापद काय आहे का? आहे वेन इज. आता कोणता भाग गळायचा? विच पार्ट वी शूड रिमूव्ह? टाईम वेन म्हणून WH वर्ड घेतला वेन. सहाय्यकारी क्रियापद आहे वेन इज. करता स्पॅरो डे सेलिब्रेटेड. तर नेक्स्ट एक्झाम्पल इज हा पाचव्या उदाहरणामध्ये पहा. वेन दिलेला आहे म्हणून वेनने सुरुवात केली. मग वेन दिल्यावर वेन काय दर्शवतं? टाईम. टाईम दर्शवणारा भाग गाळायचा किंवा वगळायचा? वगळला. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज. त्यानंतर करता स्पॅरो डे आणि मुख्य क्रियापद शेवटी. तर आपण क्वेश्चन कसं फ्रेम करायचं? हाऊ टू फ्रेम क्वेश्चन वेन द इंस्ट्रक्शन द WH वर्ड इज गिव्हन इन द ब्रॅकेट. जर कंसात WH वर्ड दिलेला असेल तर त्या विधानार्थी वाक्याचं क्वेश्चन कसा तयार करायचा याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. Number 6. My father was a medical professional. My father was a medical professional. Medical professional. तर या वाक्यात काय दिलं आहे?
इथं कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये वॉट दिलेला आहे. तर वी हॅव टू टेक वॉट, सहाय्यकारी क्रियापद वॉज आणि करता माय फादर, किंवा पहा स्टेटमेंट दिलेलं आहे माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल आणि इन ब्रॅकेटमध्ये WH वर्ड कोणता दिलेला आहे, वॉट. तर आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू फ्रेम क्वेश्चन. वॉट दिलेलं आहे, वॉट घेतलं, सहाय्यकारी क्रियापद वॉज माय फादर, किंवा एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन दर्शवित असताना वॉट घेतात. इथं प्रोफेशन आहे मेडिकल प्रोफेशनल्स, एक वैद्यकीय कर्मचारी. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायणा. आता इथं दिलेलं आहे हुज, हे स्टेटमेंट आहे. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायणा इज अ स्टेटमेंट. मग आपल्याला ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये कोणता WH वर्ड दिला आहे, हुज. हाऊ मेनी, हाऊ मच यासारख्या WH वर्ड नंतर नाम येतं. हुज मॅजिक, दॅट्स द मॅजिक ऑफ नारायणा, हुज मॅजिक ऑफ दॅट इज म्हणण्यापेक्षा वी राईट दॅट इज, हुज मॅजिक दॅट इज. समजलं. कंसात इन ब्रॅकेट WH वर्ड हुज इज गिव्हन दिलेला आहे म्हणून आपण काय घेतलं, हुज घेतलं. त्यानंतर कुठला भाग गळता येईल, ऑफ नारायणा. का, तर हुज हे पजेसिव्ह केस आहे, षष्टी विभक्ती आहे, म्हणून आपण ते गाळतो. हुज मॅजिक दॅट इज. नंबर 8, द लेपर्ड वॉज फाउंड at the basement of building. Where, आता वेअर दिलेला आहे, वेअर घ्या. वेअर सहाय्यकारी क्रियापद वॉज, करता द लेपर्ड, फाउंड क्रियापद जे आहे ते आहे. आपल्याला कंसात इन ब्रॅकेट वी हॅव गिव्हन द WH वर्ड टू फ्रेम द क्वेश्चन. आपल्याला प्रश्न तयार करण्यासाठी कंसात WH वर्ड दिलेला आहे. म्हणतो कोणता घेतला, वेअर. सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज घेतलं, करता द लेपर्ड क्रियापद मेन मुख्य क्रियापद फाउंड. तर वेअर दिल्यामुळं वी हॅव टू रिमूव्ह सम पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्यातील काही भाग आपल्याला वगळावा लागतो, तो वगळला. आणि वेअर घेतलं, सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते घेतलं, त्यानंतर करता आणि मुख्य क्रियापद. नेक्स्ट एक्झाम्पल, 9th एक्झाम्पल. देर आर 20 leopards in the periphery of SGNP, and how many? The WH word given in the bracket is how many. कंसात दिलेला जो WH word आहे तो how many आहे. We have to change this sentence into WH questions using interrogative pronoun how many. क्रियापद करता हो का how many किंवा how much नंतर, आपण जनरली नाम घेतो का, नाम घेतला how many नंतर लेपर्ड्स नाम घेतलं.
सहाय्यकारी क्रियापद आर, करता देअर. आता राहिलेला पूरक भाग इन द पेरी फेरी ऑफ SGNP. SGNP क्वेश्चन मार्क. काय स्टेटमेंट काय आहे, विधानार्थी वाक्य कोणतं आहे, देअर आर 20 लेपर्ड्स इन द पेरीफेरी ऑफ SGNP. कंसात हाऊ मेनी लिहिलं, हाऊ मेनी. त्यानंतर नाम लेपर्ड्स, सहाय्यकारी क्रियापद आर, करता देअर, पूरक भाग इन द फेरी ऑफ SGNP. नंबर 10 पोंगल इज सेलिब्रेटेड इन तमिलनाडू. वेअर. आता कंसामध्ये दिलेला WH वर्ड कोणता आहे, वेअर. मग त्याला वापरून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. वेअर, सहाय्यकारी क्रियापद इज, करता पोंगल, क्रियापदाचं मूळ रूप सेलिब्रेटेड. विधानार्थी वाक्य कोणतं आहे, विधान कोणतं आहे, स्टेटमेंट्स कोणतं आहे, पोंगल इज सेलिब्रेटेड इन तमिलनाडू. आणि कंसात आपल्याला कोणता WH वर्ड दिलेला आहे, वेअर. वेअर वापरलं, सहाय्यकारी क्रियापद इज, करता पोंगल सेलिब्रेटेड. नंबर 11 माय फादर ड्रोव टू पोलीस स्टेशन. आता इथं कंसामध्ये द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट इज वेअर घ्या. कोणता आहे वेअर, घेतला. मग आपल्याला घेतल्यानंतर कंसातील जो WH वर्ड घेऊन प्रश्न तयार करायचा, तर विच पार्ट वी शुड रिमूव्ह. आपण कोणता भाग गाळला पाहिजे, टू पोलीस स्टेशन गाळला. त्या अधोरेखित न केलेल्या भागात किंवा न गाळलेल्या भागामध्ये किंवा अंडरलाइनड पार्टमध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. मग डू, डज, डीडपैकी डीड पहा. ड्राईव्हचं करता माय फादर आणि नंतर ड्रोचं मूळ रूप ड्राईव्ह. तर ही अशी आपण 11 एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. एक्झाम्पल नंबर 11. तर पहा, आपण या अगोदर 10 उदाहरणं पाहिलेली आहेत. यामध्ये द यंगस्टर्स कॅन हे 11वं एक्झाम्पल आहे. यंगस्टर्स कॅन अचीव सक्सेस बाय वर्किंग हार्ड. by working hard. तर WH word given in the bracket is how. यंगस्टर्स हे मेहनत करून यश मिळवू शकतात. कंसात दिलेला आहे हाऊ. तर हाऊ घ्या, हाऊ. सहाय्यकारी क्रियापद कॅन, हाऊ कॅन. मग हाऊ दिल्यावर आपल्याला कोणता भाग वगळता येईल, जो भाग रीत, पद्धत, मेथड दर्शवतो. बाय वर्किंग हार्ड म्हणून हाऊ तो भाग वगळला. सहाय्यकारी क्रियापद कॅन आहे घेतलं. करता द यंगस्टर्स अचीव सक्सेस क्वेश्चन मार्क. त्यानंतर आपण 12th एक्झाम्पल. 20 बिलियन मेसेजेस आर सेंट. मेसेजेस आर सेंट
एव्हरी वीक, वर्ल्ड वाईड. आता आपल्याला इथं दिलेलं आहे हाऊ मेनी. वी हॅव गिव्हन द WH word in the bracket. How many? We have to frame question by using a WH word how many. तुम्हाला माहीतच आहे संख्येत मोजता येणारं नाम 20 बिलियन मेसेजेस. आता हाऊ मेनी किंवा हाऊ मच किंवा हुज किंवा हुज नंतर आपण नाम घेतो आहे का? जरी नाम घेतला हाऊ मेनी मेसेजेस, डायरेक्ट सहायकारी क्रियापद घेत नाही. वी डोंट टेक डायरेक्ट एक्झिलरी व्हर्ब आफ्टर हाऊ मेनी, हाऊ मच अँड हुज. वी टेक WH word how many, then name, then noun, auxiliary verb are, and write down the remaining part. Sent every week, worldwide, question mark. Number 13. She called up police control room. She called up police control room. WH word given in the bracket is whom. जे WH word कंसात दिला आहे तो whom आहे. We have to change it whom. सहायकारी क्रियापद did, कर्ता सी, क्रियापदाचं मूळ रूप call up आणि क्वेश्चन मार्क. आता पहा कोणता WH word दिलेला आहे? whom. तर पहा whom is a WH word. We have to remove some part from the sentence. police control room. आणि whom घेतल्यावर वाक्यातील द्वितीय विभक्ती दर्शवणारा, ऑब्जेक्टिव्ह केस दर्शवणारा भाग रिमूव्ह करावा लागतो, काढून टाकावा लागतो. काढून टाकला पोलीस कंट्रोल रूम. WH word घेतला whom, सहायकारी क्रियापद did, कर्ता सी, क्रियापदाचं मूळ रूप कॉल अप. नंबर 14. Lenin started a great revolution. The word in the bracket given is a who. मग आता who दिलं असेल तर आपल्याला डेफिनाइट प्रश्नातला काही भाग काढावाच लागतो. who started a great revolution. क्वेश्चन मार्क. कोणता WH word कंसात दिला आहे? who. मग तो who दिलेला असेल तर इथं who घेतलेलं. त्यानंतर who दिल्यामुळं कुठला तरी भाग, वाक्याचा भाग काढूनच आपण WH क्वेश्चन तयार करू शकतो. who. तर हे बघा लेनिन काढून टाकलं. who started a great revolution. त्यानंतर नंबर 15. यामध्ये आता आपण दुसरं 15वं एक्झाम्पल, 15 एक्झाम्पल. we do something because we have to do. Because we have to do is underlined part. अरे underlined part च्या ऐवजी the WH word given in the bracket is why. अधोरेखित नसेल तर कंसात दिलेला जो शब्द वापरून आपल्याला या विधानावरून प्रश्न तयार करायचा आहे वाय. मग वाय वापरल्यानंतर त्या विधानार्थी वाक्यातला काही भाग गळावा लागतो. बिकॉज वी हॅव टू डू गळला, रिमूव्ह केला. वाय डू, त्यानंतर करता वी, नंतर डू. वाय डू वी डू. का तर डू हे मुख्य क्रियापद आहे. डू, डीड, डन.
मग डू असेल तर डूच सहाय्यकारी क्रियापद येणार. म्हणून डू, वी डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे मुख्य क्रियापद आहे. आणि रिमेनिंग पार्ट समथिंग क्वेश्चन मार्क. तर पहा, हे आपण 15वं उदाहरण घेतलेलं आहे. तर WH क्वेश्चनमध्ये आपण 15 उदाहरणं अगोदर घेतलेली आहेत. तर WH क्वेश्चनमध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक, अधोरेखित केलेल्या भागाला अनुसरून WH वर्ड घेऊन WH क्वेश्चन तयार करा. अधोरेखित केलेल्या भागाला अनुसरून WH क्वेश्चन तयार करा. दुसरं, ब्रॅकेटमध्ये WH वर्ड दिलेला असतो आणि तो वापरून प्रश्न तयार करायचा असतो आणि वाक्यातील काही भाग गाळायचा असतो किंवा वगळायचा असतो. आणि तिसरा प्रकार आहे, द थर्ड काइंड इज, यू हॅव गिव्हन अ स्टेटमेंट अँड द ऑप्शन्स बिहाइंड इट. तुम्हाला काही विधानं दिलेली असतात आणि त्यातून तुम्हाला योग्य पर्याय, द फ्लावर कम्स टू लाईफ, द फ्लावर comes to life, comes to life for a day, for a day. आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि याच्या खाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्या 2-3 ऑप्शन्स दिलेले असतात. त्या वापरून किंवा त्यापैकी योग्य उत्तर निवडून चूजिंग द प्रॉपर ऑप्शन अँड राईट द आन्सर, असा प्रकारचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासारखे प्रश्न MPSC सारख्या लेवललासुद्धा विचारले जाऊ शकतात. द ऑप्शन इज, वेन डज द फ्लावर कम टू लाईफ. अंडरलाइन पार्ट आहे फॉर अ डे. नंबर सेकंड, B, how long does the flower come to life. Number C, where does the flower come to life, क्वेश्चन मार्क. आता हे 3 ऑप्शन आहे, दिलेलं स्टेटमेंट आहे. आपल्याला वी हॅव टू चूज द राईट ऑप्शन विच इज अ WH क्वेश्चन. जे WH क्वेश्चन आहे त्यातलं आपल्याला योग्य ऑप्शन निवडावं लागणार आहे. तर अधोरेखित केलेला भाग कालावधी दर्शवतो, ड्युरेशन दर्शवतो. ड्युरेशन कोणत्याच WH वर्डने दर्शवलं जातं, हाऊ लॉंग. इथं आहे का दुसरा? नाही, हाऊ लॉंग. इथं डज सहाय्यकारी क्रियापद आहे, डज घेतलं. त्यानंतर करता द फ्लावर, कम्स समूळ रूप कम टू लाईफ, म्हणून द करेक्ट ऑप्शन इज, हाऊ लॉंग डज द फ्लावर कम टू लाईफ, फ्लावर कम टू लाईफ. नंबर सेकंड. अशा प्रकारे एखादं स्टेटमेंट दिलेलं असतं, एखादं विधान दिलं असतं आणि त्या विधानाच्या खाली 3-4 पर्याय दिलेले असतात. आपल्याला वी हॅव टू चूज वन ऑफ द ऑप्शन फ्रॉम देम. त्यापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो. ईच प्लांट हॅज लार्ज लीव्ज. आता असा अधोरेखित केलेला भाग आहे आणि इथे आपल्याला काही ऑप्शन दिलेले असतात. व्हॉट डू ईच प्लांट हॅव. इथे मात्र हॅव. बी, व्हॉट डीड किंवा व्हॉट डू ईच प्लांट, व्हॉट डीड ईच प्लांट हॅव. आणि सी, व्हॉट डज ईच प्लांट हॅव. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लार्ज ड्यूज आहे, तर सगळ्याच वाक्याची सुरुवात वाटणी झाली आहे, वेगळं एकही WH वर्ड नाही. मग इथं SESB ने हॅज दिलेला आहे.
तर एक लक्षात ठेवा, तृतीय पुरुषी एकवचनी नाम करता असेल, इफ द सब्जेक्ट इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन, वी टेक डू डज इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. डू डज कुठं आहे मग? डज. व्हॉट डज करता, इच प्लांट, सब्जेक्ट इच प्लांट, हॅजचं मूळ रूप हॅव, डज हॅव म्हणजेच हॅज. डू अंडरस्टँड? डज हॅव मीन्स हॅज. द आन्सर इज सी. व्हॉट डज इच प्लांट हॅव? क्वेश्चन मार्क. तर थर्ड एक्झाम्पल आपण हे घेऊत. असेही प्रश्न विचारतात. WH क्वेश्चनवर्स ज्या प्रकारचे प्रश्न विचारता येतात त्या प्रत्येक प्रकाराची आपण चर्चा केलेली आहे. तर माय डिअर स्टुडंट्स, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, या ऑनलाईन क्लासेसचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आय ट्राय माय बेस्ट टू अंडरस्टँड यू, किंवा ह्या ऑनलाईन व्हिडिओचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घ्या. काही अडचणी असतील तर मला नक्कीच The blacksmith was there. With his apprentice. The underlined part is blacksmith. The options are there was there with his apprentice. Who was there with his apprentice? Question mark. Why was किंवा whom was there with his apprentice. तर यापैकी कोणतं क्वेश्चन बरोबर आहे? अधोरेखित केलेला भाग नाम किंवा व्यक्ती असेल, प्रथमा विभक्ती असेल तर आपण हू घेतो, हू. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज. पूरक भाग किंवा बघा हू घेतल्यानंतर आपण दुसरा भाग जशाला तसाच ठेवतो जनरली. तर द ऑप्शन इज आर आन्सर इज हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटिस क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपण WH क्वेश्चनची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि धन्यवाद.